हॅलो फ्रेंड, तर आता नवरात्र सुरू झालेले आहेत. तर आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आता उपवास चालू आहेत, त्याच्यामुळे उपवासाची रेसिपी आहे साबुदाणा खिचडी. तर पाहू शकता मस्त झालेली आहे. तर मग चला करूया सुरुवात रेसिपीला. आपण साबुदाणा घेतलेला आहे, पाव किलो आहे, भिजत घालला होता. तर कमीत कमी 2 ते 3 तास आधी साबुदाणा भिजत घालायचा. तर आता आपण दुसऱ्या काय काय लागते ते पाहूया. हिरवी मिरची घेतलेली आहे 2 कट करून, साजूक तूप घेतलेला आहे, जिरा घेतलेला 1 चम्मच, कोथिंबीर घेतलेली आहे चवीप्रमाणे, मीठ आणि साखर घेतलेली आहे अर्धा चम्मच, आणि 1 बटाटा उकडून आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे, पाहू शकता सरळ वाटून. आता आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालून घेतलेला आहे, पाहू शकता. आता त्याच्यात आपण टाकणार आहोत जिरं तडतडायला लागलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता, मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दाण्याचा कूट, थोडासा टाकणार आहोत, बाकीचं आपण नंतर घालणार आहोत. तर आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे मिरची, ती पण चांगली परतून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि तुम्ही ही व्हिडिओ माझ्या फेसबुक चॅनलवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत साबुदाणा भिजत घातला होता तो. पाव किलो साबुदाणा आहे हा. आता आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत. अशी ही रेसिपी तुम्ही उपवासासाठी बनवून खा. आता नवरात्र चालू आहे, 9 दिवस उपवास. आता आपला साबुदाणा मिक्स करून झालेला आहे, पाहू शकता. आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण देऊन वाफ काढून घेणार आहोत. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता बऱ्यापैकी थोडासा साबुदाणा शिजत आलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवणार आहोत. आता आपलं मिक्स करून घेतलेलं आहे, आपण पाहू शकता. आपण साबुदाणा सर्व बाजूने मिक्स नाही केलं तर त्याच्या गुड्डे होतात, पाहू शकता. आता आपण झाकण देऊन पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. तर 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. तर आपला साबुदाणा शिजलेला आहे, पाहू शकता. आता आपण वरून घालणार आहोत दाण्याचा कूट. मगाशी ठेवला होता तो आपण सर्व टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर, पाहू शकता. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर अर्धा चम्मच एवढी, आणि उकडलेला बटाटा टाकून झालेले आहे. आता आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. आता आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता. आपण पुन्हा एकदा वाफेवर ठेवणार आहोत. सर्व आपलं पदार्थ आहेत ते चांगल्यापैकी शिजले पाहिजे, त्याच्यामुळं पाहू शकता 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. आता आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपली खिचडी रेडी आहे, पाहू शकता. मस्तपैकी सुटसुटीत झालेली आहे आपली साबुदाणा खिचडी, पाहू शकता. आता आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे सर्व करण्यासाठी. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आता रेडी आहे आपली खिचडी, पाहू शकता प्लेटिंगसाठी. आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत. बघू शकता एक एक दाणा कसा सुटसुटीत झालेला आहे. तुम्ही ही खिचडी दह्यासोबत खा, केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर ही खिचडी तुम्हाला आवडेल. एकदा नक्की रेसिपी ट्राय करून पहा. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.